वनसेवा पूर्व 2019, टॅक्स असिस्टंट ग्रुप बी त्यातली पूर्व परीक्षा 2019 आणि UPSC CSCT 2014 रोजी हा प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न नीट समजून घ्या. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडा. ह्याच्यातलं आपलं अंतर निवडायचंय. पहा आता गोष्ट कशी पहा नीट. म्हणजे समजा त्या माणसाचं या ठिकाणी घर आहे आणि या ठिकाणी समजा त्याचा कारखाना आहे. इथे घर आपण म्हणू हाऊस, त्याचं कारखाना, त्याला म्हणू फॅक्टरी इथं म्हणू हां. आता तो माणूस येथून इकडे निघाला आहे. जर त्याचा वेग 5 किलोमीटर असेल, तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. म्हणजे हा वेग त्याचा जेवढा वेग पाहिजे होता त्यापेक्षा कमी आहे. आणि 6 किलोमीटर जर तासाने वेगाने निघाला, तर तो 7 मिनिटं लवकर पोहोचतोय. तो वेग जास्त आहे. मग त्याला वेग हा असा वेग पाहिजे, की ज्यावेळेस तो पूर्णपणे वेळेला पोहोचेल, त्याचं आपल्याला अंतर काढायचं आहे. आता हे अंतर आपल्याला माहीत नाही किती अंतर आहे ते. हे अंतर आपल्याला माहीत नाही. हे अंतर किती किलोमीटर अंतर आपल्याला माहीत नाही. मग ते अंतर आपण काय करायचं? x किलोमीटर मानायचं. किती मानायचं? x. पहा x किलोमीटर हे काय आहे? त्याचं कारखाना ते घर हे अंतर आहे x किलोमीटर. आता ताशी 5 वेगाने जर तो चालला, ताशी 5 वेगाने, तर तो 3 मिनिटं उशिरा पोहोचतो. आणि 6 ताशी किलोमीटर गेला की 7 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणजे येथे काय तर ठराविक वेळ असेल ना, की किती वेळात पोहोचलं पाहिजे, ही त्याची काय ठराविक वेळ असन, किती तास वगैरे असन, तर ते म्हणू आपल्याला y तास असं म्हणू, की y तासात तो पोहोचला किंवा y मिनिटात काय असन ते तर तो y या कालामध्ये जर तो पोहोचला, y कालामध्ये, तर तो वेळेवर पोहोचला. पहा, y हा त्याचा ठराविक वेळ आहे. म्हणजे 3 मिनिटं उशिरा आहे ना, तर 6 मिनिटे, 7 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणजे y हा तास आहे ना, तो त्याचा ठराविक काळ म्हणायचा. म्हणजे फिक्स वेळ, की या वेळेला पोहोचला पाहिजे. आपण असं म्हणूया, त्या कामगाराचे घर व कारखाना कारखाना यातील अंतर x किलोमीटर मानू. x किलोमीटर मानू व त्याला कारखान्यात पोहोचण्यास लागणारा अचूक वेळ म्हणजे मागं नाही पुढं नाही, तो y तास मानू. y तास असं म्हणू हा. हे तास का म्हणायचं? कारण त्यांनी आपल्याला वेग हा तास दिलेला आहे त्यामुळं. तर वेग मिनिटामध्ये असतं तर आपण इथं y मिनिटं म्हणलं असतं, पण ते तास दिलेलं आहे. आता पहा, x हे अंतर आहे आणि y तासात तो तिथे पोहोचला पाहिजे. कधी पोहोचला पाहिजे? y तासात तो पोहोचला पाहिजे. आणि x काय त्याचं ते अंतर दिलेलं आहे आपल्याला. तर पहिला वेग आहे बघा. मग आपल्याला माहिती आहे वेळ म्हणजे काय असतो? अंतर भागिले वेग. पहा, अंतर भागिले वेग म्हणजे काय असतो? वेळ असतो. पहा, अंतर भागिले वेग काय आहे? वेळ आहे. म्हणून पहिल्या स्थितीनुसार बघा, पहिली स्थिती कशी आहे बघा बरे. अंतर बदली नाही, अंतर तेच आहे. म्हणजे अंतर किती आहे? x भागिले त्याचा वेग किती आहे बघा, ताशी 5 आहे. म्हणजे तो एवढ्या वेळात तो पोहोचला.
अंतर भागिले वेग एवढ्या वेळात तो पोचलाय. पण तो वेळ किती लागला माहितीये का? वाय पेक्षा म्हणजे जेवढा वेळ लागला पाहिजे ना, त्यापेक्षा 3 मिनिटे 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. उशिरा पोहोचला म्हणजे हा जो वेळ आहे, तो पूर्वीच्या वेळापेक्षा 3 मिनिटं त्याला उशिरा पोहोचला म्हणजे जास्त वेळ लागला. म्हणजे जितका वेळ लागायला पाहिजे होता ना, वाय तास लागला पाहिजे. ते वाय तासाऐवजी 3 मिनिटे काय तर तो उशिरा पोहोचलाय. 3 मिनिटं म्हणजे 3 नाही मांडायचे. 3/60 मांडायचे. 3 मिनिटे म्हणजे 3 मांडायचे नाही. 3/60 मांडायचे. कारण हे तासामध्ये असल्यामुळं. बघा आता गणित पहा कसं आलं. वेग त्याचा वेग 5 आहे, अंतर x आहे. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ. हा जो वेळ आहे तो किती आहे? जितका वेग पाहिजे होता, जितका वेळ पाहिजे होता, त्या वेळापेक्षा 3 मिनिटे जास्त आहे. पहा, हा जो वेळ आहे, पूर्वीच्या वेळापेक्षा कसा आहे तो 3 मिनिटे जास्त आहे. आता याला आपण सोपं रूप देऊ समीकरणाला. सोपं रूप कसं यायचं? 5 आहे, 60 आहे, वायच्या खाली छेद म्हणजे 1 आहे. प्रत्येकाला आपण जर 60 ने गुणलं, कितीने गुणलं? 60 ने. तर हे सोपे रूप होईल. बघा 60 ने गुणलं हां. 60 ने गुणू. 60 ने काय गुणायचं माहिती आहे का? ते 60 खाली आकड्याने गुणणार म्हणून. 60 ने तर गुणलं का नाही? तर 60 ने गुणला किती होईल? 5 आणि 60 वर होणार. 5 ने 60 ला भाग जाणार. उत्तर 12 येणार. म्हणजे तो इथं उत्तर येणार आहे 12x. बरोबर. नीट पहा 12x बरोबर. 60 ने तर गुणलं, 60च राहणार. 60y अधिक 60 ने गुणलं काय होईल बघा बरं? 60 गेले. 3 राहणार. किती राहणार? 3. ह्या समीकरणाला सोपे रूप कसं होणार? 12x वजा 60y बरोबर 3. समीकरण नंबर 1 आलं. पहा परत नीट. अंतर भागिले वेग म्हणजे वेळ असतो. त्याचं अंतर x किलोमीटर आहे आणि त्याने 5 ताशी 5 किलोमीटर वेगाने गेलेला आहे. त्यामुळे हा वेळ किती लागला? पूर्वीच्या वेगापेक्षा 3 मिनिटे जास्त. 3 मांडायचे नाही. 3 मिनिटे आहेत म्हणजे 3/60 तास आहेत. मिनिटाला 60 ने भागले की तास होतात. किती पण असू द्या. म्हणजे 60च्या पुढचे मिनिटं असतील तरच तासात रूपांतर करायचं असं काही नसतं. समजा आपल्याला 1 जर मिनिटं विचारला, एखाद्याने विचारलं 1 मिनिटं म्हणजे किती तास? तर म्हणायचं 1 मिनिटं म्हणजे 1/60 1/60 तास. 2 मिनिटं म्हणजे 2/60 तास. 3 मिनिटं म्हणजे 3/60. 10 मिनिटं म्हणजे 10/60. 20 मिनिटं म्हणजे 20/60. 60 मिनिटं म्हणजे 60/60 म्हणजे एक उत्तर येतं. असं असतं. म्हणजे मिनिटाला 60 ने भागलं की तास तयार होतो. जेवढे मिनिटं असतात, किती काय मिनिटं असताना, कितीही असू द्या. अगदी एखाद्याने विचारलं, "सांग अर्धा मिनिटं म्हणजे किती तास?" लगेच अर्धा 1/2 भागिले 60 मग कॅल्क्युलेशन करायचं. तर भागिलेचं उलटं गुणलं होईल 1/20 होईल. मग 1/120 1/120 होणार. तेवढे तास आले. तसं याचं करायचं. 3 मिनिटं म्हणजे 3/60 तास आले. हे तास आहेत ना. 1 तास आणि 1 मिनिटं असं नसतं. तासाला तास, मिनिटाला मिनिटं असं असतं. उत्तर काय आलं बघा बरं 60 ने गुणल्यावर इथे आले 12. 12 कसे आले? 60 ने गुणलं इथे. म्हणजे 5 ने भाग जाणार आहे. 5 ने 60 ला भागलं 12 येणार. इथं 60 ने गुणलं. इथं 60 ने गुणलं 60 गेले. मग समीकरण 1 आलं. दुसरी स्थिती बघा आता. दुसऱ्या स्थितीनुसार दुसऱ्या स्थितीनुसार दुसरी स्थिती काय आहे? अंतर तेच आहे. अंतर बदली नाही. घरापासून कारखान्यापर्यंत अंतर एकच आहे. आता दुसरा त्याने वेग वाढवलाय. किती केलाय? 6 केलाय. 6 वेग केला. त्यावेळेस काय होतंय? तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. लवकर म्हणजे कमी वेळ लागला. कितीपेक्षा? जेवढा त्यांचा निर्धारित वेळ आहे, एवढ्या वेळात तो पोहोचला पाहिजे. तेवढ्या वेळापेक्षा तो लवकर पोहोचतोय. म्हणजे जेवढा वेळ जायला पाहिजे होता ना, तेवढ्या वेळापेक्षा तो लवकर पोहोचतोय. 7 मिनिटे लवकर पोहोचला. म्हणजे किती? 60/60. 7/60 लिहायचं. का लिहायचं 7/60? कारण 7 मिनिटे येते. त्यामुळं. आता 6 आहे, 60 आहे. परत 60 ने गुणायचं. 60 ने गुणू. 60 ने गुणलं 6 आहे 60 10x 60 ने गुणलं 60y वजा 60 ने गुणलं किती आले 7. मग समीकरण कसं आलं बघा 10x
वजा 60y बरोबर वजा 7. समीकरण नंबर आलं 2. पहा हे 7 वजा आहे तसे आले, हे आले तर. आता 2 समीकरण आपण सोडवायची. काय करायची? 2 समीकरण सोडवायची आपल्याला आता ही. पहा हे समीकरण कसं सोडवायचं? तर यांची वजा करायची. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. काय करायचं आपण? समीकरण 1 मधून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. काय राहिलं बघा बरे? 12x वजा 60y बरोबर 3. 12x वजा 60y 10x. 10x दुसरं समीकरण 10x वजा 60y बरोबर वजा 7. आता हे आपलं समीकरण सोडवायची. सोडवायचं म्हणजे काय करायचं? पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करायचं. म्हणजे चिन्ह बदलायला लागतात. वजाचा अधिक, अधिकचं वजा. वजा असले का अधिक करायचं, अधिक असल्या वजा करायचं, वजा असल्या अधिक करायचं. 7 आणि 3 किती आले? 10. 60 अधिक वजा निघून गेले. हे 2 आहे, हे अधिक 10 वजा आहे. 2x आलं. 2x आले. म्हणून x ची किंमत आली 10/2. म्हणून x म्हणजे आले 5. म्हणजे त्या माणसाचा अंतर घरापासून कारखान्यापर्यंत जे अंतर आहे ना, ते किती आहे? 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर म्हणजे बी पर्याय आला. मग त्याचं अंतर किती होतं? 5 किलोमीटर हे त्यांचं अंतर होतं. मग तो ताशी 5 किलोमीटर त्यावेळेस वेगाने चालायचा. त्यावेळेस त्याला 5 किलोमीटर अंतर आहे, तेव्हा तो 1 तासामध्ये तो पूर्ण करायचा. असं व्हायचं. हे बघा त्याचा वेग किती आहे? ताशी 5 किलोमीटर आहे आणि अंतर पण 5च आहे. ज्या वेळेस तो मनुष्य 6 किलोमीटर जायचा ताशी, ताशी किती? 6 किलोमीटर जायचा, तेव्हा तो 7 मिनिटं अगोदर पोहोचायचा. अगोदर पोहोचायचा म्हणजे जो निर्धारित होते त्याच्यापेक्षा तो 1 तासात पोहोचायचा, म्हणजे 3 मिनिटं तो उशिरा पोहोचायचा आणि तो 7 मिनिटं लवकर पोहोचायचा, म्हणजे तो 7 मिनिटं म्हणजे 50 मिनिटात तो पोहोचायचा पहिल्यांदा. बघा म्हणजे अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. नीट समजून घ्या आणि पुन्हा पुन्हा सोडवा.